नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनची सुरुवात ब्रेकिंग न्यूजनं आपण करणार आहोत. धनंजय मुंडे पक्ष कार्यालयात दाखल झालेले आहेत. धनंजय मुंडेंबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. धनंजय मुंडे राजीनामा देणार का असा देखील प्रश्न आता चर्चेला जातोय. सातत्यानं भाजपाकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होतीये. शरद पवार यांनी धनंजय मुंडेंबाबत आपली मतं व्यक्त केल्यानंतर आता मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीचा जोर वाढू लागलेला आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रफुल्ल, धनंजय मुंडे आपल्या पदाचा राजीनामा देणार का असा प्रश्न आता चर्चेला जातोय. काय नेमकी सध्या परिस्थिती? अजिंक्य, आपण आता पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये धनंजय मुंडे जे आहे उपस्थित झालेले आहेत आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात आहेत. आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचं हे कार्यालय आहे. या कार्यालयामध्ये आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि धनंजय मुंडे या दोघांमध्ये एक बैठक होते आहे. कारण आपण जर पाहिलं तर थोड्याच वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्याविषयीची भूमिका जी आहे ती स्पष्ट केली आहे आणि त्या भूमिकेमध्ये सांगितलेलं आहे की धनंजय मुंडे यांच्यावरचे आरोप जे आहेत ते अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत आणि पक्ष जे आहे त्या संदर्भातली पुढील कारवाई जी आहे ती करणार आहे. या सगळ्या गोष्टीवरनं अंदाज असाच या ठिकाणी समोर येतो आहे की धनंजय मुंडे हे पक्ष कार्यालयात आले असले तरी ते आता पक्षाचा आणि सर्वात महत्त्वाचा मंत्रिपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे सोपवतील का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आणि सूत्रांच्या माहितीनुसार कदाचित ते आपला राजीनामा जे आहेत ते निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत आपला राजीनामा जो आहे तो पक्षाचे प्रमुख जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द करतील आणि जयंत पाटील कदाचित तो राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सादर करतील. या सगळ्या घडामोडींसंदर्भातली बैठक जी आहे आता राष्ट्रवादी कार्यालयात सुरू आहे आणि थोड्याच वेळात धनंजय मुंडे काय भूमिका घेतात हे स्पष्ट होईल. प्रफुल्ल, मात्र ज्या पद्धतीनं शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले प्रकरण अतिशय गंभीर आहे, अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप धनंजय मुंडेंवर आहेत. सहकाऱ्यांची चर्चा करून या संदर्भातला निर्णय घेऊ. कुठेतरी शरद पवारांना देखील परिस्थितीचं गांभीर्य दिसलं होतं. साहजिक आहे, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, त्यामुळं आपल्याला या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींवर लक्ष ठेवणं गरजेचंच आहे. मात्र धनंजय मुंडेंचा राजीनामा आजच घेतला जातो का आणखी काही या संदर्भातलं मंथन पार पडतं? काय नेमकं त्याबद्दल सांगता येईल? आता जर अजिंक्य आपण पाहिलं की थोड्याच वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक जी आहे आत्ता संपलेली आहे. यामध्ये प्रफुल्ल पटेल जे पक्षाचे अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सहभागी असतात ते प्रफुल्ल पटेल उपस्थित होते, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते आणि जयंत पाटील हे देखील उपस्थित होते. या तिघांची जवळपास 1 तास चर्चा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये झाली आणि त्यानंतर शरद पवार यांनी आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे. कारण या बैठकीनंतर तिन्ही नेत्यांनी या संदर्भातला विषय जो आहे तो चर्चेला घेतला होता की एकूण ह्या संपूर्ण प्रकरणावर काय भूमिका घेता येईल. आणि ही बैठक झाल्यानंतर थोड्याच वेळाने शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सभागृहामधून बाहेर येताना स्पष्ट केलं की धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप जे आहेत ते गंभीर स्वरूपाचे आहेत आणि त्याविषयी पक्ष जी आहे ती कार्यवाही करू शकते. या सगळ्या जर आपण गोष्टी पाहिल्या तर या बैठकी नंतर शरद पवारांनी ही भूमिका मांडलेली आहे. म्हणजेच नक्कीच बैठकीमध्ये एक गोष्ट तरी नक्की झालेली आहे की धनंजय मुंडे यांच्या संदर्भात कारवाई करण्याचा निर्णय जो आहे तो पक्षाने घेतलेला आहे. आणि आता धनंजय मुंडे हे स्वतःहून राजीनामा देतील का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. बिलकुल प्रफुल्ल, असेच आमच्या सोबत रहा. आपल्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती जाणून घ्यायचीच आहे. मात्र काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. धनंजय मुंडे यांच्या प्रकरणासंदर्भात त्यांनी प्रतिक्रिया देखील दिलेली आहे. कुणावरही अन्याय होणार नाही, मात्र गांभीर्यानं निर्णय घेऊ असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलेलं होतं. धनंजय मुंडे यांनी जी भूमिका आपल्याला भेटून सांगितलेली होती ती भूमिका राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांना आपण सांगू. काय नेमका त्या संदर्भातला निर्णय होईल हे लवकरच कळवू असं शरद पवार यांनी म्हटलेलं होतं. धनंजय मुंडे काल मला स्वतः भेटले आणि मला भेटून एकंदर त्यांच्या संबंधीची जी काही आरोपाची किंवा जी स्थिती आहे याची सविस्तर माहिती त्यांनी मला दिली. त्यांच्या माहितीच्यानुसार त्यांचे
काही व्यक्तींशी संबंध होते घनिष्ठ, आणि त्या संबंधातून काही तक्रारी झाल्या. पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याबद्दलची एक तक्रार ही आली आणि त्यासंबंधीची आता चौकशीची प्रक्रिया सुरू झालेली असेल. हे प्रकरण असेल होईल आणि व्यक्तिगत हल्ले होतील याचा अंदाज त्यांना असावा, म्हणून त्यांनी हायकोर्टात यापूर्वीच जाऊन आपली भूमिका मांडली किंवा काय त्यांचं म्हणणं असेल ते मांडलं असावं. आणि कोर्टाचा एक प्रकारचा एक आदेश हा त्यांनी प्राप्त करून घेतलेला होता. तो हायकोर्टाचा आदेश होता आणि त्यामुळे त्याच्यावर आणखीन काही भाष्य करण्याचं कारण नाही. आता प्रश्न तिसरा राहिला की त्यांच्याबद्दलचा आरोप आणि त्याचं स्वरूप. माझ्या मते त्या आरोपाचं स्वरूप गंभीर आहे आणि साहजिकच यासंबंधीची काय विचारणे हा पक्ष म्हणून आम्हाला लोकांना करावा लागेल. आणि यासाठी मी पक्षाचे जे माझे प्रमुख सहकारी आहेत त्यांच्याशी माझा अद्याप काही बोलणं झालेलं नाही, पण या सगळ्यांना मी पूर्णपणाने विश्वासात घेणार. तर नवाब मलिक हे राज्याच्या मंत्रिमंडळातले एक महत्त्वाचे मंत्री आहेत आणि व्यक्तिगत त्यांच्यावर कुठलाही आरोप झालेला नाही. तो आरोप त्यांच्या नातेवाईकाच्या संबंधी झालेला आहे आणि यासंबंधी त्यांना संबंधित यंत्रणेनं अरेस्टसुद्धा केलेलं आहे. त्यामुळे त्या यंत्रणेला पूर्णपणानं सहकार्य देणं आणि वस्तुस्थिती ही समाजाच्या समोर आणणं ही अत्यंत गरजेचं आहे. आणि ती इन्व्हेस्टिगेशन करणारी जी यंत्रणा आहे ती त्या पद्धतीनं काम करेल अशी माझी अपेक्षा आहे आणि त्याला पूर्ण प्रकारचं सहकार्य ही संबंधित त्यांच्याकडनं दिलं जाईल याबद्दलची काळजी ही ते घेतील असा मला विश्वास आहे. एक दुसरी गोष्ट अशी की मगाशी मी सांगितल्याप्रमाणे नवाब मलिक यांच्या संबंधीची काही तक्रार काही आरोप त्यांच्याबद्दलचा नाही आहे. गेले अनेक वर्ष महाराष्ट्राच्या साधारण जीवनामध्ये नवाब मलिक काम करतात. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये ते 25 वर्षाच्यापेक्षासुद्धा अधिक वर्ष असू शकतील, पण त्या सवन कालखंडामध्ये त्यांच्यावर व्यक्तिगत असे कधी आरोप झालेले नाही. पुढची ब्रेकिंग न्यूज बघूया. प्रफुल्ल पटेल शरद पवार यांच्या भेटीला आता सिल्वर ओकवर दाखल झालेले आहेत. शरद पवारांसोबत प्रफुल्ल पटेल यांची सध्या बैठक सुरू आहे. धनंजय मुंडेंबाबत नेमका काय निर्णय घेतला जाईल याची चर्चा या बैठकीमध्ये सुरू असल्याची माहिती मिळतेय. प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. शरद पवारांसोबत सध्या त्यांची बैठक सुरू आहे. धनंजय मुंडेंबाबत या बैठकीत निर्णय घेतला जातोय का याचीच आता सगळ्यांना उत्सुकता आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. सागर, शरद पवारांसोबत प्रफुल्ल पटेल यांची बैठक सध्या सुरू आहे, काय नेमक्या याबद्दलचे अपडेट्स? शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी काही वेळांपूर्वीच प्रफुल्ल पटेल आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात सकाळी 11च्या आसपास आज प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकत्रित बैठक झाली आणि या भेटी दरम्यान सुद्धा धनंजय मुंडे यांच्यावर होणारे आरोप आणि त्यानंतर पक्षाची घ्यायची भूमिका याची चर्चा झाली. त्या संबंधित आता चर्चा प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांच्यात होत आहे. अर्थात आज सकाळी झालेल्या बैठकीतला सार स्वतः पटेल सांगतील पवारांना असं सांगितलं जातं आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नेमकी भूमिका घेतील की काय करायचं आहे धनंजय मुंडे यांचं. कारण की आता काही वेळांपूर्वी स्वतः पवारांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतरनं आता सगळीकडे लक्ष आहे की धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई स्वरूपात त्यांचा राजीनामा घेतला जाणार का, किंवा पवार नेहमीप्रमाणे यापूर्वीही अनेक वेळा वेगवेगळ्या मंत्र्यांवर आरोप झाले त्यावेळेस पवारांनी गंभीर दखल घेतल्याची प्रतिक्रिया दिल्या पण कारवाई काहीच झाली नव्हती. अशा स्वरूपाची भूमिका घेत आहेत का
याकडे आता लक्ष आहे. बिलकुल सागर, असेच आमच्या सोबत रहा. पुढची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आपण बघूया. धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसतीये की काय, अशी सध्याची परिस्थिती आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडींना आता कमालीचा वेग आलेला आहे. वरिष्ठ नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला सध्या सुरू आहे. मुंबईत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सध्या पार पडतायत. धनंजय मुंडेंवर जे गंभीर स्वरूपाचे आरोप झाले त्या आरोपांवरून या बैठकांमध्ये विचारमंथन सुरू आहे. धनंजय मुंडे स्वतःहून आपला राजीनामा देणार की त्यांचा राजीनामा पक्ष घेणार, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्या संदर्भातली चर्चा देखील सुरू असल्याचं दिसतंय. सागर, काय नेमकं याबद्दल सांगता येईल? कमालीचा ज्या आहेत बैठकांचं सत्र सध्या सुरू आहे, त्याबद्दल नेमकी काय अपडेट आहे? धनंजय मुंडे हे काही वेळांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आले होते. जनता दरबार हे यासाठी आल्याचं सांगितलं गेलं आणि त्यानंतर आता जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष यांच्याशी देखील चर्चा करत आहेत. कारण की काल प्रदेश प्रमुख पक्षाचे नेते म्हणून शरद पवार यांच्या समोर धनंजय मुंडेंनी स्वतःची बाजू मांडलेली आहे. नेमकं काय झालं होतं संपूर्ण इतिहास त्यांनी सांगितलेला आहे आणि आता त्या गोष्टीनंतर राज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी देखील चर्चा करत आहेत. या सगळ्या घडामोडीनंतर दुसरीकडे जे संबंधित तक्रारदार आहे त्यांच्याबरोबर किरीट सोमय्या या देखील वर्सोवा पोलीस स्टेशन तिथे गेलेले आहेत. तिथे देखील ते दबाव वाढत आहेत की तक्रारच्या ऐवजी गुन्हा दाखल करावा. जर तशा स्वरूपाची भूमिका झाली तर मात्र धनंजय मुंडे यांच्यासाठी अडचणी वाढतील. मग पक्ष म्हणून नेमकी काय भूमिका घ्यायची याचा अंतिम निर्णय शरद पवारांना लवकर घ्यावा लागेल. आज या सगळ्या घडामोडी काय घडतायत यावर शरद पवार भूमिका स्पष्ट करतील असं दिसतंय. बिलकुल. मग सागर, धनंजय मुंडे स्वतःहून राजीनामा देतील का पक्ष त्यांच्याकडे राजीनाम्याची मागणी करेल? काय सध्या परिस्थिती दिसतेय? वास्तविकतेत अशा सगळ्या प्रकरणांमध्ये नैतिकतेची बाजू घेत स्वतः मुंडे यांनी राजीनामा देणं योग्य सोयीस्कर असतं. पण धनंजय मुंडे यांनी तुर्तास तरी अशा स्वरूपाची कोणतीही भूमिका घेतलेली नाही आणि दुसरीकडे पक्षाचे अध्यक्ष असणारे शरद पवार हे गंभीर स्वरूपाचं आहे असं प्रकरण सांगतात. पण निर्णय घेणारे तेच आहेत अंतिम, तरी देखील या बाबतीत स्पष्टता घेत नाहीयेत. ते सांगतायत की पक्षाच्या इतर नेत्यांबरोबर चर्चा करून निर्णय घेतला जाईल आणि कुणावरही अन्याय होईल अशा स्वरूपाची भूमिका नाही आहे. आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, धनंजय मुंडेंच्या बरोबरच नवाब मलिक यांचं देखील प्रकरण त्यांच्या कुटुंबियांच्या समोर आलेलं आहे. नवाब मलिकांच्या प्रकरणाच्या संदर्भात थेट पवारांनी सांगितलं की त्यांच्या नातेवाईकांचं त्यात असला तरी थेट मंत्री म्हणून त्याचे दोष नाही आहे, ते चौकशीला सामोरे जात आहेत. कुठे ना कुठेतरी नवाब मलिकांना थोडंसं क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण कुठे ना कुठेतरी दबाव हा जो आहे तो मुंडे या प्रकरणावरनं आहे आणि यावरनच आता नेमकं काय करायचं या बाबतीत लक्ष आहे. बिलकुल बिलकुल. सागर, तुम्ही असेच आमच्या सोबत रहा. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे या संदर्भातली आणखी माहिती आपण जाणून घेणार आहोत. प्रफुल्ल, राष्ट्रवादीमध्ये घडामोडींना कमालीचा वेग आल्याचं दिसतंय. आता बैठकांचं सत्र ठिकठिकाणी सुरू असल्याचं दिसतंय. प्रफुल्ल पटेल सिल्वर ओकवर गेलेले आहेत शरद पवारांच्या भेटीला. धनंजय मुंडे प्रकरणामध्ये अतिशय गांभीर्यानं सध्या मंथन सुरू असल्याचं दिसतंय. प्रफुल्ल, नक्कीच आपण जर पाहिलं थोड्या वेळापूर्वी जयंत पाटील त्याचबरोबर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची सुमारे 1 तास बैठक जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये झाली आणि या बैठकीमध्ये हे 2 विषयांवर चर्चा झाल्याचं स्पष्टपणे समोर दिसतं. कारण 2 विषय त्यामध्ये, एक धनंजय मुंडे यांच्या संदर्भातला विषय आणि दुसरा नवाब मलिक यांच्या संदर्भातली देखील चर्चा झाली आणि या चर्चेचा संपूर्ण मसुदा जो आहे तो घेऊन आता प्रफुल्ल पटेल शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी गेलेले आहेत आणि त्यांच्यात देखील बैठक सुरू झाली आहे. आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये आता आपण पाहतो आहे की राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय आहे, या कार्यालयामध्ये आता धनंजय मुंडे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात बैठक होते आहे. कारण आपण जर पाहिलं शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो की धनंजय मुंडे हे स्वतःहून मंत्रिपदाचा राजीनामा देतात का? कारण प्रदेशाध्यक्षांकडे ते बैठकीला बसलेले, त्यामुळे राजीनामा त्यांना द्यायचा असेल तर तो प्रदेशाध्यक्षांकडे या ठिकाणी देतील. या सगळ्या जर घडामोडी पाहिल्या तर या बैठकीनंतर कदाचित तो राजीनाम्याचा निर्णय समोर येईल असं स्पष्ट दिसतंय. साधारणतः अर्धा तास झाला ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये झालेली आहे, सुरू आहे आणि त्या बैठकीनंतर भूमिका जी आहे ती धनंजय मुंडे या ठिकाणी बाहेर येऊन सांगतील.
बिलकुल प्रफुल्ल, आणि धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होतीये की काय अशाच प्रकारची सध्याची परिस्थिती दिसतेय। एकीकडे पक्ष पातळीवर चर्चांचं सत्र सुरू आहे, दुसरीकडे दबाव वाढतोय धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी म्हणून, कारण वर्सोवा पोलीस स्थानकामध्ये तक्रारदार पोहोचलेले आहेत, सोबत भाजपचे नेते देखील असल्याची माहिती मिळते। या सगळ्या प्रकरणामध्ये आता कुठेतरी धनंजय मुंडेंच्या अडचणींमध्ये वाढ होतीये की काय असंच दिसतंय प्रफुल्ल? नक्कीच आपण जर पाहिलं तर धनंजय मुंडे यांच्या संदर्भातली भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केल्यानंतर ही स्पष्टपणे समोर येत आहे की धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो। कारण शरद पवार यांनी आपली भूमिका मांडताना स्पष्टपणे सांगितलं आहे की धनंजय मुंडे यांच्यावरचे आरोप जे आहेत ते अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत आणि या संदर्भात पक्ष जो आहे तो योग्य तो निर्णय घेईल, कोणावरही अन्याय होणार नाही, ही जर स्पष्टपणे भूमिका या ठिकाणी व्यक्त केली असेल। आणि सकाळी अत्यंत महत्त्वाच्या 3 मंत्र्यांची जर बैठक या ठिकाणी झालेली आहे, ती म्हणजे प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील आणि अजित पवार, या सगळ्या पार्श्वभूमीवरनं या संदर्भातला अहवाल जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मागवलेला आहे आणि ही कारवाई जी आहे ती नक्की या ठिकाणी होईल याचे संकेत देखील त्यांनी दिलेत। या सगळ्या जर घडामोडी पाहिल्यात तर आता जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यातली बैठक हेच समोर स्पष्ट करते की धनंजय मुंडे यांना राजीनामा जो आहे तो द्यावा लागू शकतो। प्रफुल्ल, जर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला स्वतःहून तर ते राष्ट्रवादीसाठी देखील बऱ्याच अंशी अडचणीचं ठरेल असं दिसतं का? काय नेमकं त्याबद्दल सांगता येईल? एक गोष्ट तर नक्कीच मोठी आहे की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर अनेक प्रश्न जे आहेत या ठिकाणी उपस्थित नक्कीच होतील, कारण अत्यंत मोठा नेता जो आहे तो राष्ट्रवादीचा या ठिकाणी ओबीसी चेहरा जो आहे तो धनंजय मुंडे यांचा आहे। आणि त्यानंतर 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की नंतर राज्याच्या 10 महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि त्याचबरोबर मुंबईच्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहे। एक भाजपाच्या हातात पोलीस जे आहे ते नक्कीच मिळणार आहे, पण जर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला त्यानंतर नवाब मलिक यांच्यावरचा दबाव जो आहे तो भाजप आणखी वाढवू शकतो। बिलकुल प्रफुल्ल, कारण नवाब मलिक यांच्या बाबतीत देखील आपण ज्या वेळेला भाजपच्या काही नेत्यांची प्रतिक्रिया फोन लाईनवरनं जाणून घेतली, त्यांचं असं म्हणणं आहे की जरी जावयाला अटक करण्यात आलेली असली, स्वतः वैयक्तिकरित्या नवाब मलिक यांच्यावर जरी आरोप झालेले नसले तरी अशा प्रकारे जबाबदारी झटकता येणार नाही, कारण नवाब मलिक कॅबिनेट मंत्री आहेत, त्यामुळे या बाबतीत देखील राष्ट्रवादीला स्पष्टीकरण द्यावं लागेल असंच दिसतंय। काय नेमकं त्याबद्दल प्रफुल्ल सांगता येईल? राष्ट्रवादी काँग्रेसनं या ठिकाणी भूमिका नवाब मलिक यांच्या संदर्भातली स्पष्ट केलेली आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेसमधली सर्वात मोठी भूमिका जी आहे ती शरद पवार यांची राहिलेली आहे आणि शरद पवारांनी नवाब मलिक यांच्या संदर्भातली भूमिका स्पष्ट केली आहे की नवाब मलिक यांचा त्यांच्या जावयाच्या प्रकरणाशी कुठलाही व्यक्तिगत संबंध नाही आणि त्याचबरोबर मंत्री असताना देखील त्यांचा त्या प्रकरणाशी कुठेही संबंध आलेला दिसत नाही। त्यामुळे कुठेतरी नवाब मलिक यांना क्लीन चिट दिल्याचं स्पष्टपणे समोर येत आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ही शेवटपर्यंत स्पष्ट राहील की नवाब मलिक यांना क्लीन चिट जी आहे ती पक्षाने दिलेली आहे, पण धनंजय मुंडे यांच्याकडे इशारा करताना धनंजय मुंडे यांचे आरोप जे आहेत ते गंभीर स्वरूपाचे आहेत आणि पक्ष त्यावर निश्चित कार्यवाही करेल। ही भूमिका म्हणजेच धनंजय मुंडेची अडचणी ज्या आहेत त्या कुठेतरी वाढल्याचं स्पष्टपणे दिसतं। बिलकुल बिलकुल प्रफुल्ल, असेच आमच्या सोबत रहा। आपण बघतो खूप महत्त्वाची मोठी घडामोड सध्या घडतीये, धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसतेय। कदाचित धनंजय मुंडे राजीनामा देखील देऊ शकतात अशी जोरदार चर्चा आहे। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आहेत, सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत सिल्वर ओक बाहेरून। सागर, आपण बघितलं तर प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांच्या भेटीला सिल्वर ओकवर आलेले आहेत, चर्चा त्यांच्यात सुरू आहे। धनंजय मुंडे यांचा राजीनामा येत्या काही वेळात घेतला जाऊ शकतो का? काय नेमक्या घडामोडी घडतायत? एक लक्षात घ्यायला हवंय की जर धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिला तर राष्ट्रवादी काँग्रेससाठी फार मोठी नामुष्की सुरू होणार आहे आणि दुसरा एक राजकारणात एक विषय सुरू होईल की जे राजकीय नेत्यांचे इतर खासगी आयुष्यातले मुद्दे आहेत ते आता परत चर्चेचे विषय होतील आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात दबाव सर्वांवरच वाढेल। हे जवळपास स्पष्ट आहे की अशा स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये जर राजीनामा घेतला गेला तर सर्वांनाच अशा स्वरूपाचा निकष लावला जाणार आहे, त्यामुळे अतिशय मोठी धोक्याची घंटा राहणार आहे। कुठे ना कुठेतरी या बाबतीत काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल हे थेट उघड पद्धतीने भूमिका मांडताना यात दिसत नाही आहेत। काल काँग्रेसचेच नेते असणारे विजय वडेट्टीवार असतील किंवा प्रवक्ते असतील हे कोणीही बोलायला तयार नाही आहेत, यावर भाष्य करत नाही आहेत। त्यांचं मत आहे की हा राष्ट्रवादीचा पक्षांतर्गतचा निर्णय आहे, त्यांनी नेमकं काय करायचं।
एक चर्चा सुरू होती की शिवसेनेकडनं मोठ्या प्रमाणात नाराजी सुरू होती की अशा स्वरूपाचे आरोप एखाद्या मंत्र्यावर सरकारमधील होणं हे अतिशय गंभीर बाब आहे। यावरनं स्वतः शरद पवारांनी आज तो फटकारून लावलेला आहे। जर त्यांचं प्रतिक्रिया देताना जर पाहिलं तर त्यांनी मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात काही भूमिका मांडली का, तर त्यांनी स्पष्ट सांगितले की राज्य या पक्षाचा प्रमुख म्हणून आम्ही निर्णय घ्यायचा आहे आणि आम्ही निर्णय घेतल्यानंतरनं मुख्यमंत्र्यांची भूमिका असेल ना नसेल हे ठरवण्यात येईल। हे जवळपास स्पष्ट आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचेच अध्यक्ष शरद पवार या बाबतीत अंतिम निर्णय घेतील। आपणास माहीत आहे की धनंजय मुंडे हे अजित पवारांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत। बरोबर। अजित पवारांच्या खास गटातले मानले जातात आणि मराठवाड्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक मोठा चेहरा आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची ज्यावेळेस पडझड सुरू होती, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्यावेळेस अनेक जण पक्ष सोडून भाजपात जात होते, शिवसेनेत जात होते, त्यावेळेस धनंजय मुंडे यांनी राज्यामध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून घेतलेली भूमिका कदाचित त्यांची पुन्हाही ठरेल का, किंवा अजित पवारांचा वाढता दबाव नेमका किती त्यांच्या फायद्याचा ठरेल हे देखील पाहणं गरजेचं आहे। पण कुठे ना कुठेतरी धनंजय मुंडे यांच्यासाठी सगळ्यात मोठी अडचण झाली होती ते म्हणजे ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार येण्यापूर्वी राज्यात राजकीय नाट्य मोठं जे घडलं गेलं होतं, भाजपा बरोबर अजित पवारांनी काही 3 दिवसासाठी सरकार तयार केलं, त्यामध्ये धनंजय मुंडे यांचा एक मोठा रोल होता। कदाचित त्याचाच कुठेतरी राजकीय परतफेड अशी होती की काय मुंडेंवर, अशी एक राजकीय वर्तुळात आता जोरदार चर्चा सुरू आहे। या सगळ्या गोष्टी सगळीकडे कुठेतरी एका गोष्टीमध्ये पाहिलं जाणार आहे। स्वतः शरद पवार यांना सुद्धा जर धनंजय मुंडेंसारखा ओबीसी नेता जो मास लीडर म्हणून ओळखला जातो अशावर कारवाई करायची असेल तर तशा स्वरूपाची भूमिका घेतली गेली तर त्याचे पडद्यात सुद्धा पुढच्या काळामध्ये विचार करावे लागतील। कुठे ना कुठेतरी अजित पवारांसारखा गट नाराज होणं हे सुद्धा सरकारसाठी डोकेदुखी ठरू शकते। दुसरीकडे जर इतर मित्र पक्षांनी दबाव अधिक वाढवला तर मात्र त्यांच्या नावाखाली काही भूमिका घेतली जाऊ शकते। पण अर्थात आत्ता तरी थेट शिवसेना आणि काँग्रेस सरकारच्या बाबतीत अशी भूमिका घेताना दिसत नाही आहे, पण विरोधी पक्षांकडनं सुद्धा हळूहळू दबाव वाढताना दिसतोय। वास्तविकतेत ज्यावेळेस तक्रारी बातमी समोर आली गेली त्यावेळेस भाजपकडनं थेट विरोधातली प्रतिक्रिया नव्हती, पण कालपासून अधिक अग्रेसिव्ह स्वरूपात भाजप समोर येताना दिसतंय। त्यामुळे कुठे ना कुठेतरी याच मुद्द्यावर सागर आपल्याकडनं अधिक माहिती मी जाणून घेणार आहे, कारण अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा आहे। भाजपला आयता मुद्दा हा मिळालेला आहे आणि या मुद्द्यावर भाजपा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न निश्चितपणे महाविकास आघाडी सरकारला करणार आहे। एक छोटासा ब्रेक घ्यायची वेळ झालेली आहे। याच महत्त्वाच्या बातमीवर आपण राहणार आहोत, कुठे जाऊ नका, बघत राहा। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये आता वाढ होताना दिसतेय, पण धनंजय मुंडे म्हणतायत की मी माझं म्हणणं पक्षासमोर ठेवलेलं आहे, शरद पवारांसमोर आपली भूमिका मांडलेली आहे, त्यामुळे पक्ष योग्य काय तो निर्णय घेईल असं धनंजय मुंडे म्हणतायत। मुंडेंनी न्यूज 18 लोकमतला या संदर्भातली माहिती दिलेली आहे। पक्ष योग्य तो निर्णय घेईल असं धनंजय मुंडे म्हणतायत। माझं म्हणणं मी पक्षासमोर ठेवलेलं आहे, पवार साहेबांसमोर आपली भूमिका मांडलेली आहे, त्यामुळे पक्ष आता या संदर्भातला योग्य तो निर्णय घेईल। सर्व विषयाच्या बाबतीमध्ये काल सकाळी साहेबांची वेळ घेऊन इतंभूत साहेबांना सविस्तर माहिती दिलेली आहे आणि माझं व्यक्तिगत जे म्हणणं आहे स्वतः सर्व प्रसार माध्यमांना या ठिकाणी दिलेलं आहे। याबाबत आदरणीय पवारसाहेब, आदरणीय पक्षाचे सर्व नेतृत्व हे विचार करतील आणि त्या बाबतीत त्याच्यानंतर निर्णय होईल। तर आपण ऐकलं धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले ते। मात्र आपल्याला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता बैठकांचं सत्र सुरू आहे। घडामोडींना कमालीचा वेग आलेला आहे। सिल्वर ओकवर शरद पवारांच्या भेटीला प्रफुल्ल पटेल पोहोचलेले आहेत, तर दुसरीकडे धनंजय मुंडे आणि जयंत पाटील यांची देखील बैठक राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात सुरू आहे। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाच्या बाहेर उभे आहेत, आपल्याला माहिती देत आहेत, तर दुसरीकडे सिल्वर ओक बाहेरून आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला प्रफुल्ल आपल्याकडे येतो। हे बैठकांचं सत्र तर सुरू आहे, मात्र ज्या पद्धतीने आता या बैठका घेतल्या जात आहेत, जी चर्चा सुरू आहे, धनंजय मुंडे यांचा राजीनामा तर घेतला जाईलच असं सध्या तरी वाटतंय। अजून कोणत्याही प्रकारची स्पष्टता नाही, मात्र कारवाईचे संकेत तर स्पष्टपणे मिळतायत, पण याचा थेट फटका राष्ट्रवादी काँग्रेसला देखील बसेल। येत्या काळात अडचणीचं त्यांच्यासाठी देखील निश्चितपणे असणार आहे। प्रफुल्ल काय सांगता येईल त्याबद्दल?
नक्कीच वैभव, एक मोठी जबाबदारी जी आहे ती धनंजय मुंडे यांच्याकडे कायम राहिलेली आहे. आपण जर पाहिलं तर सरकार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात असताना विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी जी आहे ती धनंजय मुंडे यांच्यावर होती आणि एकूण विधानसभा आणि लोकसभेचा प्रचार जर पाहिला तर धनंजय मुंडे यांचं वलय जे आहे ते महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि कुठे ना कुठे त्यांच्या गाजलेल्या सभा ह्या राष्ट्रवादीसाठी कुठे फायदेशीर ठरल्यात. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक ओबीसी चेहरा म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे कायम पाहिलं जातं. या सगळ्या जर गोष्टी झाल्या तर आता जर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला तर कुठे ना कुठे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही प्रमाणात का असेना धनंजय मुंडे यांचे चाहता वर्ग मोठा आहे आणि त्याचबरोबर काही जे आमदार आहेत ते देखील त्यांच्या सपोर्टमध्ये या ठिकाणी भूमिका त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी मांडली देखील होती. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर नक्कीच एक मोठा जो परिणाम आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या या संपूर्ण प्रकरणाचा होऊ शकतो. या बाबी लक्षात घेऊनच आज सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेगवेगळ्या बैठका ज्या आहेत त्या सुरू आहेत. सकाळी आपण जर पाहिलं तर सकाळपासून बैठकीचं सत्र जे आहे ते सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. सकाळी प्रफुल्ल पटेल हे थेट मुंबईमध्ये दाखल झाले आणि त्यांनी जयंत पाटील आणि त्याचबरोबर अजित पवार यांची बैठक घेतली आणि त्या बैठकीनंतर आता ते शरद पवार यांच्याकडे गेलेत आणि एकूण या बैठकीमध्ये दोन्ही नेत्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊन त्यांनी आता शरद पवारांकडे या संदर्भातली भूमिका मांडलेली दिसते आणि आता धनंजय मुंडे आणि जयंत पाटील यांची साधारणतः 1 तासापासून बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये संकेत असे दिसत आहेत की धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो आहे तो त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो आणि त्याच पद्धतीचे संकेत या ठिकाणी दिसतात. बिलकुल सागर, आपल्याकडे येतो. सिल्वर ओकवर देखील प्रफुल्ल पटेल आणि शरद पवारांची बैठक सध्या सुरू आहे. मात्र ज्या पद्धतीनं ही परिस्थिती सध्याची हाताळली जाते राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून ते पाहता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणं अपरिहार्य सध्याच्या तरी परिस्थितीत दिसतंय. अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा याबद्दलची झालेली नाही. मात्र सध्याच्या परिस्थितीवरनं तरी हेच दिसतंय. दुसरीकडे जर आपण बघितलं तर विरोधी पक्ष असलेल्या भाजपला हा एक आयता मुद्दा मिळाल्याचं दिसतंय. याचा देखील फटका राष्ट्रवादी काँग्रेसला येत्या काळात बसू शकतो. सागर, बरोबर आहे. याचं कारण प्रमुख आहे की धनंजय मुंडे हे विरोधी पक्ष नेते होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक चेहरा राज्यभरामध्ये 2019च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान सगळीकडे महाराष्ट्रात फेमस चेहरा जो प्रचाराचा स्टार प्रचारक म्हणून ओळखला जात होता त्यात धनंजय मुंडे होते. आता धनंजय मुंडे यांच्यावर ज्या पद्धतीने आरोप केले गेलेले आहेत आणि अर्थात त्यातल्या काही आरोपांचं स्वतःहून त्यांनी कबुली म्हणजे पत्नीनंतर त्यांचे असणारे दुसरे संबंध त्यांनी ते खुले पद्धतीने मान्य केलेले आहेत. कुटुंबाविषयीचं भाष्य त्यांनी प्रथम सर्व समाज माध्यमांवर समोर मांडलं आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये राजकीय पक्षाला कुठल्याही राजकीय पक्षाला अशा नेत्याची मोठी पोकळी निर्माण होणं हे साहजिक होऊ शकतं. अर्थात यासाठी धनंजय मुंडे यांच्या बाबतीत एक सगळ्यात मोठा मजबूत त्यांचा बाजू आहे म्हणजे अजित पवार आणि त्यांचा जो गट आहे तो फार मोठा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. आपणास माहीत आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अजित पवारांच्या गटाचं उपद्रव्य मूल्य यापूर्वी अनेक वेळा राष्ट्रवादी काँग्रेसला अनेक वेळा पाहावं लागलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे यांच्यासाठी अजित पवार यांनी देखील प्रतिष्ठा स्वतःची केलेली आहे. आता हा विषय शेवटी अंतिम येतो तो पक्षाचे अध्यक्ष म्हणून खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आहेत ते शरद पवार यांच्याकडे. प्रफुल्ल पटेल यांची भूमिका नेमकी काय झालेली आहे शरद पवार यांना आताच्या बैठकीत ते सांगतायत कारण की सकाळी जी बैठक झालेली आहे त्यामध्ये प्रफुल्ल पटेल होते, अजित पवार होते आणि जयंत पाटील सांगतो. पाटील सर तुमच्या आणि धनंजय मुंडे सरांमध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये काय झालं पाटील सर काय सांगा. हळूहळू बोलता सर. असं आहे की मी सकाळी सांगितलेलं आहे की धनंजय मुंडेंना ब्लॅकमेल केलं जात होतं आणि त्याविषयी त्यांनी पोलिसात यापूर्वीच तक्रार दिलेली होती आणि त्या संबंधात पोलीस जे निष्कर्ष काढतील त्यानंतर आपण अंतिम निष्कर्ष काढला पाहिजे. निष्कर्ष काढण्याची आपण कुणी घाई करण्याची गरज नाही. त्यांनी त्या बाबतीत यापूर्वीच त्यांना ब्लॅकमेल करण्याचं काम एक महिला करते आहे. हे पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार फिर्याद नोंदवलेली आहे बांद्रा पोलीस स्टेशनला. त्यामुळे त्याच्याविषयी पोलिसांनी
योग्य ती पावले उचलावीत एवढीच अपेक्षा होती, पण ती उचलली नाही. म्हणून शेवटी ते हायकोर्टात गेले. हायकोर्टात देखील त्यांनी अर्ज आपला दाखल केलेला आहे. आता या बाबतीत प्राथमिक चौकशी पोलिसांनी करावी. मला खात्री आहे की या बाबतीत कोणत्याही प्रकारे कोणीतरी महिला वाटेल तसे आरोप करून एखाद्या राजकीय व्यक्तिमत्वाला बदनाम करत असेल तर त्याची दखल देखील आपण सगळे घ्याल असा मला विश्वास आहे. या संबंधात पोलीस योग्य ती माहिती घेतील. आम्ही पोलिसांच्या कामात कुठेही हस्तक्षेप करत नाही आहे, करणार नाही आहे. त्यामुळे आता आपण या बाबतीत जोपर्यंत पोलिसांचा निष्कर्ष येत नाही तोपर्यंत आपण कुणी घाई करण्याची कारण नाही. आरोप हे गंभीर आहेत म्हणूनच तुम्ही चर्चा करताय ना. आरोप हे गंभीरच आहेत. त्या बाबतीत जी परिस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे, त्या बाबतीत पोलीस योग्य ती माहिती घेतील आणि योग्य ती पावलं टाकण्यात येतील. राजीनामाची चर्चा होती, राजीनामा दिला आहे. कोणी कोणावर आरोप केल्यानंतर लागेच तातडीने त्याचा शहानिशा न करता पक्षाने काही निर्णय घेणं हेही अपेक्षित नाहीये. माझी आपणा सर्वांना प्रसारमाध्यमांना विनंती आहे की याच्यात एका महिलेने शेवटच्या टोकाचे आरोप जरी केलेले असले तरी तशा स्वरूपाचे आरोप, तशा स्वरूपाचे ब्लॅकमेलिंग, तशा स्वरूपाच्या धमक्या या धनंजय मुंडेंना यापूर्वी दिल्या जात होत्या. त्याविषयी त्यांनी पोलीस स्टेशनला त्यानंतर हायकोर्टात आपली भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे या बाबतीत हे योग्य त्या प्रमाणात सर्व माहिती पोलीस एकत्रित करतील आणि याचा योग्य तो निष्कर्ष काढतील. आणि त्यामुळे आरोप गंभीर आहेत पवार साहेबांनी म्हटले त्याप्रमाणे, परंतु त्याचबरोबर त्याच्या संबंधात जोडलेले जे फॅक्ट्स आहेत तेही माहिती आणि लक्षात घेणं आवश्यक आहे. राजीनामाची कोणतीही चर्चा आहे का? राजीनामाची कोणतीही चर्चा आहे का? राजीनामाची चर्चा कोणतीही झाली का? काय राजीनाम्याची कोणतीही चर्चा झालेली नाही. धनंजय मुंडे तुमच्याशी काय बोलले? पेशकश की है इस्तीफे की? इस्तीफे की पेशकश की है क्या? नहीं की है. उसके इस्तीफे के बारे में अभी चर्चा हुई नहीं है. उसके बारे में जो फैक्ट्स है वो बताए हैं जो हमें पहले से मालूम है. तर जयंत पाटील सध्या माध्यमांसमोर प्रतिक्रिया देत आहेत. पोलिसांचा निष्कर्ष आल्यावर बघू असं जयंत पाटील म्हणतायत. त्यामुळे धनंजय मुंडेंवर कारवाई होणार नसल्याचेच संकेत एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी दिलेले आहेत. धनंजय मुंडे यांना ब्लॅकमेल केलं जात होतं असं स्पष्ट करताना त्यांच्या राजीनाम्यावर कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. त्यांच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. प्रफुल्ल, जयंत पाटील स्पष्टपणे म्हणतायत की कोणत्याही प्रकारची कारवाई तुर्तास होणार नाही, पोलिसांची चौकशी होऊ दे, चौकशीनंतर या संदर्भात काय करायचं ते बघू. त्यामुळे धनंजय मुंडेंवर तुर्तास तरी कोणत्याही प्रकारच्या कारवाईचे संकेत मिळत नाहीयेत. एक गोष्ट आपण जर पाहिली तर आता साधारणतः धनंजय मुंडे आणि जयंत पाटील यांची बैठक जी आहे ती आता संपलेली आहे. आणि या बैठकीनंतर बाहेर येताना जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसने या संदर्भात जी भूमिका आता या ठिकाणी मांडलेली आहे ती जयंत पाटील म्हणतात की धनंजय मुंडे यांच्या संदर्भातले आरोप नक्कीच गंभीर आहेत. एका महिलेने त्यांच्यावर तक्रार देखील केलेली आहे आणि त्यापूर्वीच 1 वर्षापूर्वीच साधारणतः धनंजय मुंडेंनी या संदर्भातली भूमिका जी आहे ते पक्षाला देखील कळवली होती. हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते पक्षाला कळवलेलं आहे आणि त्या संदर्भातली भूमिका जी आहे ते हायकोर्टात देखील मांडली आहे. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरणाची पोलीस चौकशी करतील आणि त्या चौकशीनंतर जर काही झालं तर हे संपूर्णपणे चौकशी झाल्यानंतर ही भूमिका जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल अशी माहिती जी आहे ती जयंत पाटील यांनी आपल्याला दिलेली पाहायला मिळते. वैभव. प्रफुल्ल, आणि सोबतच जयंत पाटील असं देखील म्हणतायत की माध्यमांनी निष्कर्ष काढण्याची घाई करू नये, पोलिसांना तपास करू दे, त्यानंतर आपण काय करायचं ते बघू असं ते म्हणतायत. परत एकदा प्रफुल्ल, जयंत पाटील बोलताना असं म्हणाले की माध्यमांनी कोणत्याही प्रकारचे निष्कर्ष काढू नयेत, जे काही पोलिसांच्या तपासानंतर निष्पन्न होईल त्यानंतर पुढचं बघता येईल असं त्यांचं एकंदरीतच म्हणणं आहे.
नक्कीच आपण जर पाहिलं तर सकाळी देखील जयंत पाटील यांनी ही भूमिका स्पष्ट केली होती। सकाळी बोलताना ते म्हणाले होते की या संदर्भात एका महिलेने जे आहे ते आरोप केलेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्या संपूर्ण आरोपाची जी पडताळणी आहे ती करते आहे। पोलीस या संदर्भातली जी एकूण तक्रार घेतल्यानंतर पोलीस काय कारवाई करतात हे देखील आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाहणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठल्याही घाईने निर्णय जो आहे तो घेणार नाही, ही भूमिका जी आहे ती जयंत पाटील यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे। बिलकुल, राजीनाम्यावर जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांची चर्चा झालेली नाही असं जयंत पाटलांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। पोलीस तपास करतील, पोलिसांचा निष्कर्ष आल्यावर आपण बघू नेमकं काय करायचंय ते, असं यावेळेला जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नसल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे। धनंजय मुंडे यांच्यावरचे आरोप जरी गंभीर असले तरी देखील हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार असल्याचं देखील जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर तुर्तास तरी कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नसल्याचंच स्पष्ट संकेत यावेळेला जयंत पाटील यांनी दिलेले आहेत। प्रफुल्ल, पुन्हा एकदा आपल्याकडे येतो। जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करताना मुंडेंना ब्लॅकमेल केलं जात होतं यावर जोर देत कोणतीही महिला अशा प्रकारे जर आरोप करत असेल तर तातडीनं त्यावर कारवाई करण्याची शहानिशा न करता कोणत्याही प्रकारची गरज नसल्याचं एकंदरीत त्यांनी म्हटलंय। निष्कर्ष काढला जाऊ नये असं ते म्हणतायत। त्यामुळे पक्ष पातळीवर देखील हाच निर्णय आता येत्या काळात होईल असं सध्या तरी दिसतंय। प्रफुल्ल, एक गोष्ट आपण या ठिकाणी स्पष्टपणे सांगू शकतो की आताच धनंजय मुंडे आणि जयंत पाटील यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये धनंजय मुंडेंना एकूण सर्व भूमिका जी आहे ती पक्षाची कळवण्यात देखील आलेली आहे आणि त्याचबरोबर धनंजय मुंडे यांची भूमिका यापूर्वी देखील स्पष्टपणे पक्षाला त्यांनी कळवली आहे। आता जयंत पाटील हे सिल्वर ओकवर जातात का, शरद पवार यांची भेट घेतात का, त्या ठिकाणी संपूर्ण परिस्थिती आताच्या बैठकीतली काही देतील का, त्यावर या संपूर्ण घडामोडी ज्या आहेत त्या अवलंबून आहेत। कारण एक बैठक जी आहे ती सिल्वर ओकला शरद पवार त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल यांची सुरू आहे आणि कदाचित जयंत पाटील हे देखील आता सिल्वर ओकला जातील आणि धनंजय मुंडे आणि त्यांच्यात झालेला संवाद जो आहे तो या वरिष्ठ नेत्यांना देतील आणि त्यानंतर पक्ष काय कारवाई करते का त्याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। बिलकुल बिलकुल, सागर कुलकर्णी यांच्याकडे देखील आपण जाणार आहोत, त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत। सागर, आता एकीकडे जयंत पाटील जे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत कोणत्याही प्रकारचा निष्कर्ष आपण काढू नये असं माध्यमांना सांगतायत, दुसरीकडे म्हणतायत की पोलीस तपास करतील, पोलिसांच्या तपासानंतर जे काही समोर येईल त्यानंतर ठरवू काय करायचं ते। म्हणजे सध्या तरी धनंजय मुंडेंवर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही हे एक प्रकारे स्पष्टपणे त्यांनी संकेत देताना सांगितलेलं आहे। सागर, काय याबद्दल नेमकं सांगता येईल? स्वतः प्रदेशाध्यक्ष यांची प्रतिक्रिया जर पाहिली आत्ताची तर जवळपास हेच दिसून येतं की संबंधित महिला जी तक्रारदार आहे तिने 10 वर्षापूर्वीचे आरोप केलेले आहेत आणि यावरनंच मुळात लगेच तात्काळ कारवाई करणं योग्य नाही। या राजीनामाच्या बाबतीत त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली की आत्ता तुर्तास तरी राजीनामा घेण्याचा कोणताही प्रश्न पक्षाने विचार केला नाही या किंवा तशी त्यांनी विचारणा देखील केली नाही आहे, त्याच्यावर चर्चा झाली नाही या। हे जवळपास स्पष्ट होतं की राज्याचे प्रदेशाध्यक्ष भूमिका स्पष्ट मांडतायत। शरद पवार यांनी देखील आपण जर विधान केलं असेल, त्यांनी विधान जे केलं ते आपण जर व्यवस्थित ऐकलं असेल तर त्यातही त्यांनी म्हटलं की हे आरोप गंभीर आहेत, पण या बाबतीत निर्णय घेताना इतर नेत्यांशी चर्चा करून कुणावर अन्याय होणार नाही अशा स्वरूपाचं देखील बघावं लागेल। अर्थात कुठे ना कुठेतरी त्यांनी देखील तशा स्वरूपाचे संकेत दिले आहेत। यापूर्वी आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरविकास राज्यमंत्री ज्यावेळेस आघाडी सरकार होतं त्यावेळेस सुद्धा भास्कर जाधव यांच्या लग्न सोहळ्याचा विषय खूप मोठ्या प्रमाणात गाजला होता। त्यांच्यावर कारवाईची मागणी देखील करण्यात आली होती। राज्यामध्ये दुष्काळ परिस्थिती होती, पण शरद पवार यांनी फक्त भूमिका मांडली की हा विषय अतिशय गंभीर आहे, पण त्यानंतरनं त्यांच्यावर ना राजीनाम्याची कारवाई करण्यात आली होती ना कोणत्या स्वरूपाची गंभीर स्वरूपात कारवाई करण्यात आली। एकूणच जर पाहिलं तर शरद पवार यांनी माध्यमांसमोर किंवा जनमानसामध्ये हा विषय गंभीर आहे त्याची दखल घेतोय अशा स्वरूपाचं भाष्य केलं, पण कारवाई करण्याचं थेट वास्तविकतेचे स्वतः ते अध्यक्ष आहेत, ते कोणतीही भूमिका घेऊ शकतात, त्यांना तो सर्वाधिकार आहे। पण दुसरीकडे आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे काही वेळापूर्वी जर सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादीची जर रचना पाहिली पक्षाची तर त्यामध्ये अजित पवारांचा गट हा अतिशय महत्त्वाचा एक आहे। उपद्रव्य मूल्य असं म्हटलं तर वावगं नाही ठरणार असा तो गट आहे। त्या गटाने
एक दबाव बिलकुल. वाढवला आहे. सागर, याच मुद्द्यासंदर्भातली एक ब्रेकिंग बातमी आपल्यापर्यंत येते, ती आपण बघूया. पुन्हा एकदा मी आपल्याकडे येतो. मुंडेंवरून राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडल्याचं सध्या तरी समोर येताना दिसतंय. सूत्रांची या संदर्भातली माहिती मिळतेय. पक्षात एक दबाव गट असल्याची माहिती मिळतेय. मुंडेंवर कारवाई न करण्यासाठी देखील दबाव आणला जात असल्याचं समोर येत आहे. मुंडे समर्थकांमुळे पक्षात 2 गट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. पक्षात एक दबाव गट आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. मात्र मुंडे समर्थकांमुळे हे 2 गट पडल्याची माहिती देखील मिळतेय. मुंडेंवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाऊ नये यासाठी देखील पक्षात दबाव निर्माण केला जात असल्याचं समोर येत आहे. पुन्हा एकदा सागर कुलकर्णी यांच्याकडे आपण जाणार आहोत. सागर, 2 गट पडलेत पक्षात धनंजय मुंडेंवरून. मुंडे समर्थक आणखी दबाव आणतायत असं देखील आता समजतंय. मधलं झालं होतं, त्यानंतर त्याच्यावर देखील कारवाईची मागणी केली गेली होती, पण ती कारवाई नाकारण्यात आली होती. आता स्वतः धनंजय मुंडे यांच्यावर अशा गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्यानंतरनं आजच्या बैठकीमध्ये स्वतः अजित पवारांनी हा प्रतिष्ठेचा मुद्दा केलेला आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. अजित पवारांनी सांगितलं की कोणतीही महिला उद्या कोणावरही कशा स्वरूपाचे आरोप केले गेले तर कोणत्या मंत्र्याचा राजीनामा आपण घ्यायचा हे ठरवणार आहात का नाहीत, अशा स्वरूपाचा जर राजीनामा घेतला तर अशा स्वरूपाचा पायंडा पडला जाईल आणि असं वक्तव्य करत कुठे ना कुठेतरी दबाव वाढवण्याचा प्रयत्न देखील केल्याचं माहिती समोर येत आहे. कुठे ना कुठेतरी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय संबंध, त्यांचा स्वतःचा एक गट असं म्हणून ओळखला जातो. असं म्हटलं जातं की कुठे ना कुठेतरी अजित पवारांनी सुद्धा हा प्रतिष्ठेचा मुद्दा केल्याचं समजत आहे. अचानक राष्ट्रवादी काँग्रेसमधून काही नेत्यांनी अशा स्वरूपाचा सूर लावल्याचं जवळपास दिसून येते की कुठे ना कुठेतरी दबाव वाढवण्याचं काम देखील एका बाजूला केलं जात आहे. धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई केली जाऊ नये यासाठी अशा स्वरूपाची भूमिका मांडल्याचं देखील समजतंय. बिलकुल, धनंजय मुंडेंवर कारवाई होऊ नये यासाठी देखील भूमिका तयार केली जाते, तसा दबाव तयार केला जातोय आणि त्यामुळेच मुंडे समर्थकांमुळे राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. अतिशय जलद रीतीनं घडामोडी सध्या घडतायत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे. आत्ताच काही वेळापूर्वी एक बैठक पार पडली धनंजय मुंडे आणि जयंत पाटील यांच्यामधनं, आणि आता सिल्वर ओकवर शरद पवार यांची प्रफुल्ल पटेल यांच्या सोबत सध्या बैठक सुरू आहे. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींवर आपलं बारीक लक्ष असणार आहे. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी देखील आहेतच. एक छोटासा ब्रेक घ्यायची वेळ झालेली आहे. ब्रेक आपण घेऊया, लगेच परत येऊया. बघत ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते, ती बघूया. भाजपचे नेते कृष्णा हेगडे आरोप करणाऱ्या महिलेच्या विरोधात पोलिसात आता गेलेले आहेत. ही महिला 2010 पासून ब्लॅकमेल करत असल्याचा कृष्णा हेगडे यांनी आरोप केलाय. या सगळ्या प्रकरणामध्ये आता एक नवा ट्विस्ट समोर येताना दिसतोय. आरोप करणाऱ्या महिलेविरोधातच भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांनी पोलिसात धाव घेतलेली आहे. 2010 पासून ही महिला ब्लॅकमेल करत असल्याचं कृष्णा हेगडे यांनी आपल्या आरोपात म्हटलेलं आहे. ही आत्ताची ब्रेकिंग न्यूज आपण बघत आहोत. भाजप नेते कृष्णा हेगडे पोलिसात गेलेले आहेत. धनंजय मुंडे यांच्या विरोधात ज्या महिलेनं आरोप केलेले होते त्या महिलेविरोधात कृष्णा हेगडे पोलिसात गेलेले आहेत. ही महिला 2010 पासून ब्लॅकमेल करत असल्याचा कृष्णा हेगडे यांनी आरोप केलेला आहे. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया. सागर, या आरोपांमध्ये, या बातमीमध्ये नेमकं काय तथ्य आहे, काय नेमकी याबद्दलची माहिती आहे? आपणास माहित आहे की कृष्णा हेगडे हे काँग्रेसचे आधी आमदार होते. त्यानंतरनं विलेपार्ले मतदारसंघामध्ये पराग आळवणी भाजपचे आमदारांकडनं त्यांचा पराभव झाल्यानंतरनं 2014च्या सत्तांतराच्या गोष्टीनंतरनं कृष्णा हेगडे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. अर्थात यानंतर आता भाजपच्या नेत्यांनी जी भूमिका मांडलेली आहे मुंडे या प्रकरणावरनं, त्याच्याबरोबर विरोधातली भूमिका कृष्णा हेगडे यांनी मांडताना समोर दिसत आहे. कृष्णा हेगडे यांनी जी भूमिका मांडली आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की जी संबंधित मुंडे प्रकरणाच्या संदर्भातली जी महिला आहे, जी तक्रारदार आहे,
तिने यापूर्वी सुद्धा वेगवेगळ्या लोकांना हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याची माहिती समोर येत आहे। याची देखील चौकशी केली जावी। मध्य प्रदेशमधलं हनी ट्रॅप प्रकरण जे आहे त्याच्या संदर्भातला हा विषय आहे की काय, अशी एक आता शक्यता वर्तवली जात आहे। कारण की जी संबंधित तक्रारदार महिला आहे ती देखील मध्य प्रदेशमधील आहे आणि इंदोर येथील हनी ट्रॅप प्रकरण हे प्रचंड गाजलं गेलं होतं देशाच्या राजकारणामध्ये। त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं सुद्धा काही नेत्यांचं कनेक्शन त्यावेळेस चर्चेचा विषय झाला होता। आता कृष्णा हेगडे यांनीच ही भूमिका मांडल्यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे की नेमकं हे प्रकरण कुठल्या वळणावर येऊन ठेपलेलं आहे। कारण की जर 10 वर्षापूर्वीचे आरोप मुंडे यांच्यावर संबंधित महिला करते तर अशा अनेक काही वेगळ्या नेत्यांना लोकांना त्या महिलांनी अडकवलेलं आहे का, त्यांच्यावर तक्रारी केल्या आहेत का, याची देखील चौकशीची मागणी कृष्णा हेगडे करतील असं सांगितलं जातं। पुढील काही वेळातच आंबोली पोलीस स्टेशनच्या इथे ते या संबंधित तक्रार देणार असल्याची माहिती देखील आता समोर येत आहे। बिलकुल बिलकुल एक नवा ट्विस्ट या सगळ्या प्रकरणामध्ये आता समोर येताना दिसतोय। ही तक्रारदार महिला 2010 पासून ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप आता कृष्णा हेगडे यांनी केलेला आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता नेमकं पुढे काय घडतं हे पाहावं लागणारच आहे। पुन्हा एक छोटासा ब्रेक घ्यायची वेळ झालेली आहे। लगेच परत येतोय, बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक ब्रेकिंग न्यूज यानंतरची देखील आपण बघणार आहोत। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर टीका केलेली आहे। धनंजय मुंडे यांची हकालपट्टी झाली पाहिजे अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केलेली आहे। त्याचबरोबर एकीकडे नवाब मलिक, दुसरीकडे धनंजय मुंडे आणि तिसरे बंगले लपवणारे उद्धव ठाकरे यांच्यामुळे शरद पवारांची अडचण झाली आहे असंही सोमय्यांनी म्हटलंय। महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्माथी पण बोललो। एक महिला, दुसरी महिला, तिसरी महिला, याला समाज कल्याण म्हणतात का? आणि अजूनपर्यंत FIR का झाली नाही मला समजत नाही की गृहमंत्रीच्या दबावाखाली मुंबई पोलीस एवढं दबावाखाली सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन आहे की तुम्ही FIR तर घ्यावीच लागणार। आणि आज NCPचे अध्यक्ष सांगतात की आमचे मंत्री राजीनामा देणार नाही। मुख्यमंत्री 19 बंगले लपवतात आणि त्यांचे मंत्री धनंजय मुंडे बायकांशी संबंध लपवतात। प्रकाश आंबेडकर यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या सगळ्या या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलेली आहे। प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले पाहूया। शरद पवारांनी आपलं मत व्यक्त केलं की हे गंभीर गुन्हा आहे। आता त्यांना त्यांची इब्रत राखायची असेल तर राजीनामा मागितल्याशिवाय दुसरा मार्गच राहत नाही। तर आता आपण बघत आहोत एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पातळीवर या सगळ्या प्रकरणांच्या बाबतीत चर्वित चर्वण सुरू आहे। गांभीर्याने ही सगळी प्रकरणं घेतली जात असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र सध्या तरी धनंजय मुंडे यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही हे स्पष्ट करताना जयंत पाटील देखील दिसले होते। त्यामुळे या सगळ्या प्रकरणासंदर्भात येत्या काही दिवसात काय होतं हे पाहावं लागणार आहे। दुसरीकडे काही ट्विस्ट देखील या सगळ्या प्रकरणामध्ये समोर येताना दिसतायत। त्यामुळे पोलिसांच्या तपासात आता नेमकं काय समोर येतं हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांवर आपण इतर बुलेटिन्समध्ये असणारच आहोत। मात्र तुर्तास या बुलेटिनमध्ये इथंच थांबूया।